नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आहे 2 फेब्रुवारी आणि दिवसाची पहिली ट्रिप भेटली आहे. ॲक्च्युअलमध्ये ही दुसरी ट्रिप आहे. पहिली ट्रिप कॅन्सल झाली, कस्टमरनी समोरून कॅन्सल केली आणि मी विचार करत होतो की काय करू, CNG टाकू का नको. बघतोय तो जिथं CNG टाकतो तो CNG पंपच बंद आहे. पण माझ्या गाडीमध्ये जवळपास अर्धा टाकीपेक्षा 1 पॉईंट जास्त आहे. तर मी विचार केला की यार चला जाऊया. नंतर मग चेंबूरची ट्रिप लागली ओलामध्ये. उबरमध्ये मी ट्राय केलं, उबरमध्ये रेट थोडा खराब आहे. तर चेंबूरवरून चांगला लोकेशन आहे, चेंबूरवरून मस्त लागते ट्रिप्स. फक्त यावाल्या ट्रिपमध्ये एकच इश्यू आहे की कस्टमरला घाई आहे आणि माझं पिकअप लोकेशन आहे तो जवळपास 4.5 किलोमीटरचं आहे. तर मी विचार केला की काय करू कॅन्सल करणार होतो, परत विचार केला राहू दे. समोरून कस्टमरचा कॉल आला, त्या बोलल्या की प्लीज कॅन्सल करू नका, तुम्ही या, थोडीशी घाई आहे. ठीक आहे, काय इश्यू नाही. कामोठ्यामध्ये मालवण तडका आहे, तिथे त्यांना पिकअप करायला जायचं आहे. चेंबूरला ड्रॉप होतं कस्टमरचं. नंतर मग त्या बोललेत की अरे बोलते मला पुढे जायचं आहे. मी विचारलं कुठे जायचं आहे, तर ते बोलतात की गिरगाव. मी बोललो ठीक आहे जातो. मला माहिती होतं की गिरगाववरून साऊथ बॉम्बे, म्हणजे हा साऊथ बॉम्बे झाला एक प्रकारे, तर इथं ट्रिप लागणं थोडंसं मुश्किल आहे. तर ते बोलते, मी विचार केला काय करू, जाऊ का नको. मनात म्हटलं मरू दे, जाऊया. त्याही 800 रुपये पे केले आणि आपली गाडी बरोबर 48 किलोमीटर चालली आहे. मला इथून ठाणे गिरगावच्या ट्रिप लागल्या, पण त्या आपल्याला भेटल्या नाहीत. ते ॲक्सेप्ट एरर फलाना टिमकाना काय चालू आहे त्यांनाच माहिती, उबरवाल्यांना. त्यानंतर ओला काय वाजत नाही आहे, तर जाऊ दे आता. मी काय करू नाही शकत, ओला नाही वाजत तर. पण एक आहे की मॉर्निंगच्या टायमिंगला साऊथ बॉम्बे साईडला येणं चुकीचं आहे. ही मला गोष्ट माहिती असूनसुद्धा पण मी चूक केली. जाऊ दे आता. मी आता लोकेशन टाकली आहे सायन्स सर्कलची. 28 मिनटं दाखवतोय सायन्स सर्कलला पोचायला. तिथे पोचलो का मग आपल्याला चांगल्या प्रकारच्या ट्रिप लागतीलच. परेलवरून विक्रोळीचा ड्रॉप होतं, बट हा लोकेशन असं आहे की आपल्याला ना म्हणजे थोडंसं हायवे साईडलाच आहे. इथे जायचं असेल तर पुढे जायला लागेल, नाहीतर मग राईट साईडला जायला लागेल. मी विचार करतोय की सायनला जाऊ डायरेक्ट, नाहीतर चेंबूर वगैरे, घाटकोपर वगैरे त्या साईडला ट्रिप भेटली. घाटकोपर तर नाही, मी चेंबूर कन्सिडर करतोय. चेंबूर किंवा सायन तिथे गेलो ना की आपल्याला चांगली प्रकारची ट्रिप लागू शकते. तर तिथेच जातो. इथून काय ट्रिप लागेल असं काय गॅरंटी नाही आहेत. हा विक्रोळी गोदरेज काहीतरी कंपनी आहे, कंपनी ऑफिस समथिंग, तेच गोदरेजचंच काहीतरी आहे इथे. आणि हे बघा, हे सध्या ट्रेंडिंग चालू आहे. असे काढतो व्हिडिओ. विक्रोळीपासून ते सायन्स सर्कलला जास्त किलोमीटर नाही, जवळपास 7-8 किलोमीटर असेल माझ्या मते. एवढं पण मला माहीत नाही, पण 8 किलोमीटरच्या आसपास आहे. पण इतकी भयंकर ट्रॅफिक आहे BKCच्या इथे. तर मी विचार केला की ते सायन्स सर्कलच्या आसपास CNG पंप, मला माहिती आहे कुठे आहे, CNG पंपावरती आलो आहे. बट मला त्या साईडच्या रेल्वे जायचं आहे. मी ट्रॅफिक बघूनच माझी आत्ताशीच घाबरलो मी, का बाकी तशी गरज तर नव्हती. पण विचार केला की सायन्स सर्कलच्या अलीकडे आपल्याला हा CNG पंप भेटतो, BKCच्या पण अलीकडचा आहे हा. तर मी विचार केला की चला भरूनच घेऊया. 4 पॉईंट्स होते, म्हणजे 4 kgच्या आसपास CNG होता माझ्या गाडीमध्ये. तर 508 रुपये तो CNG बसला. ही आपल्याला एक ट्रिप भेटली आहे, विक्रोळीला जायचं आहे. पण असं आहे की पुढे बघा खूप सारे ट्रॅफिक आहे. मी कस्टमरला कॉल करून काय बोललो की तुम्ही लेफ्ट साईडला या, इथे पाठीमागे सिग्नल आहेत आणि इथे बस स्टॉप पण आहे. तर मी तिथेच गाडी दाबून थांबलो आहे. तर तो बोलला 2 मिनटं थांब, मी येतो. आता तो पुढून येतो आहे का पाठून येतो आहे मला याचं काय आयडिया नाही आहे. पण
बघू आता कसं काय ते. वेळ होते 12 वाजून 12 मिनटं आणि विक्रोळीमध्ये होतो. विक्रोळीमधून सांताक्रूजची ट्रिप लागली. हा जस्ट BKCचा फ्लायओव्हर आहे ना, एंटर करायचा इथून. या साईड बॅक साईडला एक बिल्डिंग ऑफिस आहे, त्यांना कस्टमरने ते ड्रॉप केला. फेअर जो होता तो ठीकठाक होता आणि ओलाचा फेअर तर माहितीच आहे की 18 रुपये पर किलोमीटर देतच. तर आता सध्या आपण अशा ठिकाणी आहोत की इथून ट्रिप्स लागणं थोडेसे मुश्किलच आहेत. म्हणजे थोडासा पुढे गेल्यावरती BKCच येईल. 12 ते 4च्या मध्ये चुकून एखादी अशी ट्रिप लागली ठाणे साईड किंवा साऊथ बॉम्बे साईड, तरी मी जायला जास्त विचार करणार नाही. कारण मला माहिती आहे का हा टाइम जो आहे, अरे यार बोलता बोलता ट्रिप गेली. अंधेरीची ट्रिप होती, अंधेरीवरून लागले असते आपल्याला ट्रिप. भावांनो, अपडेट जरा असं आहे की 2 ट्रिप्स कंप्लीट करायचा, म्हणजे पिकअप करायला गेलो. याच्या आधी BKCच्या इथे होतो मी, फ्लायओव्हरच्या इथे मेन रोडला. तो कुठला तरी गाव होता, कलिनाच्या इथे कुठं एक छोटासा गाव होता, तिथे पिकअप होता. ते करायला गेलो, पिकअप करायला गेलो. अंधेरीची ट्रिप होती ती, रस्ताच बंद होता. त्याला पण समजलं नाही, त्याने पण ट्रिप मारली कॅन्सल. मी पण 10-15 मिनटं घालवली पिकअप करण्यासाठी, नाही झालं. एक टायमिंगला असं झालं की पुढे गाडी आणि रोड बंद. तो नंतर एक बाजूला एक व्यक्ती बोलला, अरे दादा रस्ता बंद आहे, किधर जा रहे हो. त्याच्यामध्ये मुस्लिम एरिया. लाईकच्या गावात आता काय करायचं, मारला कसं तरी गाडी. युटर्न करता करता ती काढली गाडी. मग विचार केला की सायन्स सर्कलला जाऊया. सायन्स सर्कलला जाता जाता पाठीमागून एक ट्रिप लागली, सेम कंजेस्टेड एरिया, पिकअप होतं. तरी मला थोडासा डाऊट आला, तरी पण मी ॲक्सेप्ट केली ट्रिप. ॲक्सेप्ट केल्यानंतर रोडची लोकेशन वेगळी, तो उबरचा पॉकीमॉन डोरेमॉन तो वेगळ्या ठिकाणी. मी विचार केला की नको रिस्क घ्यायला, ते काम करूया त्यापेक्षा सायन्स सर्कललाच जाऊया. नाहीतर फुकटचं काय झालं आपल्या गाडीला नुकसान वगैरे तर परत स्वतःलाच ब्लेम करणार आहे ना. तर मी माझा मनाचा ऐकला गेला खड्ड्यात. त्या दोन्ही ट्रिप मारल्या. एकाने तर कॅन्सल केली ओलाची, उबरची मी स्वतःहून कॅन्सल मारली. आणि मी आता चालू आहे सायन्स सर्कलला. माझं जवळजवळ 1 तास तर असंच गेलं आहे या सगळ्या चक्करमध्ये. फायनली BKCला एक्झिट, वे टू सायन्स सर्कल. नदी आहे का नाला केलंय, काय बेकार अवस्था करून ठेवलीत नदीची. हो, नदी दाखवता आता मीच नदीमध्ये गेलो असतो. मित्रांनो, आता मी आहे जोगेश्वरी जोगेश्वरी राईट साईडला आहे. हा कुठला एरिया मला पण नाही माहिती. XYZ कुठला तरी एरिया आहे. इथे मी ड्रॉप करायला आलतो कस्टमरला. कुठून? सायन्स सर्कलवरून. आणि इथून आता जी ट्रिप आपल्याला भेटली आहे ती आहे खार वेस्ट. टाईम थोडासा जास्त दाखवतो आहे, 45 मिनिट्स दाखवतो आहे, बट किलोमीटर्स आर व्हेरी लो. तर म्हणून विचार केला की चला जाऊया. आणि बसून पण काय उपयोग नाही आहे, जो भेटेल तो रेट ॲक्सेप्ट करून गप जायचं आहे आपल्याला. पुढून लेफ्ट मारायचं आहे आणि बिल्डिंगमध्ये घुसायचं आहे बस. आता जस्ट आपण आहे ठाण्यामध्ये. कार वेस्टवरून ठाण्याची ट्रिप लागली. खूप कमी रेटने होती ॲक्च्युअलमध्ये, पण ठीक आहे. मी विचार केला की आता इथे आलो तर इथे आपल्या साईडची ट्रिप लागल, पण सध्या काय लागत नाही आहे. 5:45 वाजलेत तर लागेल, अर्धा 1 तासाच्या आसपास लागतील. हे जेवढ्या पण ट्रिप लागतात त्या सगळ्या अंधेरीच्या ट्रिप लागत आहेत. आणि त्या साईडला बाई जाणं म्हणजे नेक्स्ट लेवल आहे. वाट बघतोय मी, विचार करतोय थोडंसं अजून पुढे जाऊ. पुढे गेला की इथे तलाव बिलाव पण आहे. पुढे थोडा पुढे जातो. चालता ट्रिप लागेल तर खूप चांगली गोष्ट आहे, नाहीतर मग नाही. घरापासून 33 किलोमीटर लांब आहे मी माझ्या. आता आपण आहे बेलापूरमध्ये. ही ट्रिप अशी होती की थोडंसं सामान होतं आणि ते बसवण्यासाठी थोडीशी मगजमारी होती. पण मी विचार काय केलं की यार सामान कॅरी करायचं का नाही करायचं, करायचं का नाही करायचं. मग नंतर विचार केला जाऊ दे, करूया. कारण
ठाणेवरून नवी मुंबईची ट्रिप लागतच नव्हती. जवळपास 1.5 तास वाट बघितला, तेव्हा जाऊन मला नवी मुंबईची ट्रिप लागली. आणि आता सध्या मी बेलापूरमध्ये आहे. तर आजचा दिवस तर भाई आज काय समजतच नाही. माझं सबकॉन्शियस माइंड, माझा पेशन्स लेवल सगळं कमी लो होत चाललाय, कारण ट्रिपच वाजत नाही. आता मी उबर चालू केलं, उबरमध्ये नो ट्रिप्स. ओलामध्ये पण नाही, ओला चालूच नाही केलं. आता जस्ट मी त्या कस्टमरला ड्रॉप केला इथे त्यांच्या लोकेशनवरती. तर ओला चालू करतो. काय समजत नाही. हे बघा, ह्या सगळ्या गोष्टी कशात माहिती आहेत का? नशिबाच्या आहेत. जर तुम्हाला भेटल्या तर भेटल्या, नाही भेटल्या नाही भेटलं. मध्ये होल्ड भेटला म्हणजे अर्धा पाऊण तासाचा होल्ड भेटला ना, तर मग चान्सेस खूप कमी असतात ट्रिप लागायचे. आणि आज माझं तेच होतंय. मला बॅक टू बॅक ट्रिप लागतच नाहीत. एक ट्रिप ड्रॉप झालं, 15-20 मिनटं, अर्धा तास, 1 तास, 1.5 तास असा होल्ड भेटतोय. तर बॅक टू बॅक जेव्हा ट्रिप लागतात ना, एका पाठोपाठ एक, तेव्हा काम करायला मजा येतं. पण जेव्हा असं होल्ड देतं ना, तर मग कंटाळा येतो एकदम असा. तरी पण आता 8:06 झालेत आणि मी विचार करतोय की इथून आपल्या ॲटलिस्ट घरच्या साईडची तरी ट्रिप भेटावी. मी बेलापूरमध्ये आहे. पाम बीच रोड माझ्या जस्ट समोरच आहे. बघू ट्रिप भेटते का नाही. ते भेटली तर ठीक आहे, नाही भेटली तर आता काय करू शकत नाहीत. पण माझं मी टार्गेट सेट केला होता, तो मला कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि त्या हिशोबाप्रमाणे बघू. ठाण्याची ट्रिप भेटली ना आत्ता लगेच 15 ते 20 मिनटं मी ठाण्याची ट्रिप भेटली ना, पटकन जाईन ठाण्याला. मी जास्त विचार नाही करणार. कॅल्क्युलेशन केलं आहे टार्गेट होण्यासाठी. फक्त आपल्याला 1 ते 2 ट्रिपची गरज आहे. आणि भेटली तर ठीक आहे, नाही भेटली तर काय नाही करू शकत. एक काम करू शकतो, इथून सीवूड्स नेक्सस मॉल आहे, ग्रँड सेंटर मॉल. तर मी तिथे जातो. तिथून जर ट्रिप भेटली तर म्हणजे चान्सेस आहेत तिथून भेटतील ट्रिप. बघा आता पण मी तेच करतोय, गणित लावतोय, कॅल्क्युलेशन लावतोय, कुठून कुठून काय कसं कसं काय काय करता येईल. मी घरी लवकर जाण्याची घाई तर नाही करत आहे तसं बघायला गेलं तर. पण जर 5 दिवसाची ट्रिप लागते तर मग आपला होऊ शकतो की आपला टार्गेट कम्प्लीट होईल, आजचा जो डिसाईड केला आहे तो. बाकी बघू चला. बराच वेळ वाट बघितली, ट्रिप काय लागत नाही आहेत. शेवटी मग आता मी विचार केला की आता मी आहे बेलापूर हायवेच्या जस्ट अलीकडे, कोकण भवनच्या आसपास. मी डिव्हाइस बंद केलेत आणि जातो गप घरी. फक्त काही अमाऊंटनी टार्गेट राहिलं आहे. जर मॉर्निंगला जर टाईमपास झाला नसता तर मे बी टार्गेट झाला पण असता. पण मी असा टार्गेट डिसाईड केला आहे ना की बाबा तो होणं खूप जास्त हार्ड आहे सध्याच्या टाईमच्या हिशोबाप्रमाणे. पण मी प्रयत्न केला, 80% झाला, 20% राहिला. आता घरी जायचं आणि मी टोटल गाडी दाखवतो किती किलोमीटर चालली आहे ते. भावानो, आलो घरी, मस्त आंघोळ वगैरे फ्रेश होऊन आता व्हिडिओ एडिट करतोय. आणि आजचा दिवस आपल्या हातामध्ये होता तसं बघायला गेलं तर. पण आज टाईमपास बऱ्यापैकी जास्त झाला. आणि पहिले दोन ट्रिप्स ज्या घेतल्या ते चुकीचं वाटत होतं. म्हणजे पहिली जी ट्रिप होतं पण चेंबूरची घेतली ती बरोबर होतं, पण आपण ते गिरगावला गेलो ना, नव्हतं जायला पाहिजे होतं. पण काय झालं की मॉर्निंगच्या टायमिंगला तिथे अर्ध्या रस्त्यामध्ये गेल्यानंतर मग दुसरी ट्रिप लागली. तर त्याच्याने काय होतं की मॉर्निंग ते 7 ते 11च्या मध्ये आपल्याला हेच प्रयत्न करायचे आहेत की आपला टायमिंग वेस्ट नाही हो. पण आज माझं कॅल्क्युलेशन चुकला. ठीक आहे, फक्त 20% टार्गेट राहिला, 80% झाला, काय हरकत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.